बीड जिल्ह्याच्या राजकारणात आज एक अचंबित करणारी घटना घडली। तसं तर राजकारणात अचंबित करण्यासारखी घटना कोणत्या लेवलची असू शकते हे आपण चांगलंच जाणून आहोत। म्हणजे ठाकरे काँग्रेस सोबत आहेत आणि दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते भाजप बरोबर आहेत। यावरूनच राजकारणात काहीही होऊ शकतं हे आपल्याला कळलेलं आहे। तसंच काहीसं आज बीडमध्ये घडलंय। गेल्या काही दिवसांपासून एकमेकांचे कट्टर विरोधक मानले जाणारे नेते आज एकाच व्यासपीठावरती एकत्र आल्याचं पाहायला मिळालं, ते देखील बीडमध्ये। बीडच्या आष्टी तालुक्यातील म्हसोबाची वाडी येथे श्री क्षेत्र गहिनानाथ गडाच्या 94व्या नारळी सप्ताहाची सांगता सुरू होती। या सप्ताहासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती देखील लावली। तर या धार्मिक व्यासपीठावर कट्टर विरोधक मुंडे आणि धस हे एकत्र आले होते। विधानसभा निवडणुकीनंतर मंत्री पंकजा मुंडे आणि सुरेश धस यांच्यातील छुपा संघर्ष आपल्याला पाहायला मिळाला होता। तर दुसरीकडे कृषी घोटाळ्याच्या आरोपावरून सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंना देखील घेरलं होतं। धस आणि मुंडे यांच्यातील संघर्षानंतर बऱ्याच दिवसानंतर ते एकाच व्यासपीठावर दिसले। सगळे व्यासपीठावर असताना धनंजय मुंडे आणि धस यांच्यात चर्चा देखील सुरू असताना एक आपल्याला ती पाहायला मिळाली होती। महत्त्वाचं म्हणजे सगळे व्यासपीठावर असताना धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्यात चर्चा सुरू असताना देखील दिसली। महत्त्वाचं म्हणजे मुंडे आणि धस हे एकमेकांच्या बाजूला बसलेले। यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री पंकजा मुंडे देखील उपस्थित होते। या धार्मिक सोहळ्याला मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाषण केलं तेव्हा एक उपस्थित भाविकाने धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्री करण्याची मागणी केली। ही मागणी होताच सर्व इतर भाविक देखील जोराजोरात ओरडून प्रतिसाद देऊ लागले। म्हणजे झालं असं, गहिनीनाथ गडावरून निघणाऱ्या दिंडीसाठी रस्ता होईल असं फडणवीस म्हणत होते। याशिवाय चांगल्या व्यवस्था पंढरपूरला जाण्यासाठी करू, गडाचा भक्त म्हणून काम पूर्ण करण्याचा प्रयत्न मी करेन, ही परंपरा पुढे नेऊ। सुरेश धस यांनी रस्त्या संदर्भात मागणी केली आहे, ती देखील पूर्ण करण्याचा प्रयत्न करू, असं सगळं फडणवीस म्हणत होते आणि जात होते। इतक्यातच भाषण संपल्यानंतर जमलेल्या भाविकांमधून अचानक एक आवाज आला, 2 जिल्ह्यातील नागरिकांची विनंती आहे तुम्हाला की धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्री करा। जिल्ह्याच्या विकासासाठी मुंडेंची मंत्रिमंडळातील उपस्थिती आवश्यक असल्याची भावना यावेळी त्या समर्थकाने एक व्यक्त केली। आणि 2 जिल्ह्यातले सगळे ग्रामस्थांची सगळ्यांची विनंती आहे तुम्हाला, तुम्ही विठ्ठल मार्गाला सांभाळतात, आम्हाला सांभाळतात, आदरणीय मुंडे साहेबांना सांभाळा, धनंजय मुंडे साहेबांना मंत्री करा, तुमच्या 50% कामं कमी होतील ही हात जोडून पाया पडा। मात्र फडणवीसांनी हे सगळं हसत ऐकलं आणि सर्वांना धन्यवाद देऊन ते लगेच निघाले। त्यांनी नाही काही आश्वासन दिलं आणि नाही काही रिॲक्ट केलं। तुम्ही आता या सगळ्याकडे कसं पाहता? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला। धन्यवाद।